आमचे मित्र राजू बघत म्हणून तिथं पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पलीकडच्या घराचा आहे माग. आमचे मित्र राजू बघत म्हणून तिथं पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ओ राजू भाऊ, काय माणसं भेटणं झाले 4 दिवसापासून आपल्या दोघांची भेट नाही. ओ राजू काय काय मित्रा, 4 दिवस झाले मित्राला मित्र भेटणं झालाय. गावात उठलाय. सांगायचं आपला मित्र शिवनाथ दाहिडे याला बघून घेतलं पाहिजे. एक माणसं एकदा गोळा झाले म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. माझं पुढे झालं म्हणजे कसं होतं. ओ शिवनाथ दाहिडे, अरे राम राम मित्रा, राम 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 राम. काय द्या बाबांनी बघा उडी मारली राव. मारली म्हणजे कसं मित्रा, मित्र नावात गेल्यानंतर मित्रानं मित्रासंग सोबत जायला पाहिजे. कसं आहे मित्र हो, मित्राशी मित्र भेटावा, मनाचा संकल्प मिटावा. हो. मित्र तारी मित्र मारी, मित्राची दुनिया सारी. हो दादा, मित्राशिवाय कोणतं काम होऊ शकत नाही. अजिबात होत नाही. एकाने दोघं झालं, दोघांना तिघं झालं. काय चाललंय. अरे मग तुला सांगता सांगता विसरलो. सांगता सांगता विसरला. हो, हा. आपण लय भारी नोकरीला लावलो. हो नवर देवा,
मी भारी नोकरीला राहतो भारी. तेल घाल्या बारा दिसतोय बाबा. तेल घाल्या म्हणजे तेल घाल्या त्या नवरदेवाला बोलायला लावतो आहे ना. तेल घाल्या म्हणजे ड्युटीवाला दादा. अरे भाऊ तेल घाल्याची बैठक पाहिजे कशी आहे. सांबार वाद्या कापायला लागला. सांबार वाद्या कापायला लागला. सांबार वाद्या कापायला लागला. आणि तशी बैठक नाही त्याची मित्र. त्याच्याजवळ काय काय आहे. त्याच्याजवळ एक पुन्हा एक परत एक शापशाय आहे. एवढं जर दारूच्या दुकानावर नेलं नेलं तर उठाने खात घरी येतोय ड्युट्या. तसं काय म्हणू नको. बरोबर आहे. अरे ड्युट्याची मस्करी केली नाही पाहिजे. हा. ड्युट्या आपल्या बाबासारखा आहे. त्याची दिल्लगी केली तर चालते. त्या नवरदेवासंग बोलू नको बाबा. त्याची दिल्लगी केली तर चालते. आता सकाळ त्याच्या नाकात सगळं काळ होणार आहे आता. त्याच्या नाकाला काळजळ घालायचं कामच नाही. बर मित्रा मला बोलवलं मित्र हो. पण आपण लय भारी नोकरीला लागलो. कशी नोकरीला इलेक्ट्रॉनिक बाप्पा. म्हणजे लईनमन कस काय रे अरे लईनमन आपला नंबर लागेल का. हा तुझा लागेल ना. आपण तू ड्युटी लागला. ड्युटी लागलो. पगार किती आहे. पगार 40,000 रुपये. जंगल राव याचा आम्ही गावात छिंडतोय. पगार जर मला बरं आमच्या दोघायला जर का ड्युटी करायला लागली जर ड्युटी जर तुम्हाला करायची ठरली काम काय. काम दुसरं काहीच नाही. ड्युटी बाहेर राहू. हा नुसतं खुर्ची टाकून बसायचं. लई गेली की खुर्ची टाकून बसायचं. काय सोपं. लई गेली की खुर्ची टाकून खुर्ची टाकून बसायचं. राहू. हलक्याने आणि लईन आली रे. लईन आले की काय करायचं. असा रुमाल घ्यायचा. यो एका बाटलीत वल्ला करायचा. रुमाल घ्यायचा बाटलीत वल्ला करायचा. लईन गेली की बसायचं. लईन गेली की बसायचं. लईन आले की रुमाल वल्ला करायचा. हा. आणि ते तार आहे ना तार ते पुसायचे. या बापाने केली का अशी करून जायचं. लईन आली की तार पुसायची. लईन आली की तार पुसायची. येड्या जातीचा आहे काय तू. वाक्य बी काढते रे येड्या जातीची. पण माझी नोकरी तशी होती म्हणून तुम्हाला सांगितलं. मित्र हो. हा. तर नोकरीचं सांगितलं. हो पण तुम्ही दोघं भेटला आनंद झाला. लहानपणापासून जिगरी मित्र. एकमेकात खेळ आलो एकमेकात राहिलो. कधी सोडून घास खाल्ला नाही. अजिबात नाही. तुझी माय म्हणजे माझी माय. तुझी माय म्हणजे माझी माय. तुझी बहीण म्हणजे माझी बहीण. तुझी बहीण म्हणजे माझी बहीण. तुझा भाऊ म्हणजे माझा भाऊ. तुझा भाऊ म्हणजे माझा भाऊ. तुझी मावशी म्हणजे माझी मावशी. तुझी मावशी म्हणजे माझी मावशी. तुझी बायको म्हणजे माझी बायको. सगळं बरोबर आणलं नीतच करून अरे बाबा तुझी बायको म्हणजे ते तुझीच बायको. माझी बायको म्हणजे माझी बायको. असं काव म्हणत होता. लहानपणचे जिगरी मित्र. जिगरी मित्र. तुम्हाला माहिती 2018 2019 हो या काळात महामारी आली. हो महामारी आली. महामारी म्हणजे करोना ते फडकी बांधा. तुला अजून ध्यान आहे का फडकी. तोंडाला कोणाची आली होतं ना. महामारी आली. हो महामारी आली. आणि महामारीमध्ये पाहता पाहता आमचं म्हातारं जालन्याला ऍडमिट. अरे कोरोना. जसं जालन्याला नेलं परत नाही. अरे म्हणजे जालन्याला गेलं परत नाही आलं. मग रे बातमी आली म्हातारे मी पायात मुंडकं घातलं ढासा रडायला लागलो. रडणार नाही तर काय. तुमच्या दोघांचे म्हातारे माझ्याकडे आले. हो आणि तुझं म्हातारा म्हणतं हा गणपत बाळा. हो तुझं म्हातारा मेलं तर मरू दे. बरोबर आहे. पण आम्ही बापासारखे आहोत. हो आपले म्हणजे संबंध जवळचे गावचे संबंध जवळचे. मला गावात बापाचा पत्र मिळाला राव. हो पण 8 दिवस गेलं. 8 दिवस गेलं. मेली म्हातारी. अरे बापरे करुणाच्या घरात चांगला शिरला काढा. म्हणजे पाता पाता तुझी म्हातारी मेली. पायात मुंडकं घातलं ढासा रडायला लागलो. तेवढ्यात तुमच्या दोघांच्या म्हाताऱ्या माझ्याकडे आल्या. बरोबर आहे. आमच्या माया तुझी माई म्हणती हा पिकलेलं पाणी कधी कधी गळून जातं. गळून जातं. तुझी आई मेली म्हणून काय झालं. आम्ही माई सारखे आहोत. हो बरोबर आहे. बरोबर म्हणलं माईचा पत्र गावात भेटला. थोडं मुकाट्या बसलो. हो 4 दिवस निघून गेला निघून मेली माझी बायको. अरे सांगूच नका. म्हणजे तुझी बायको मेली. म्हातारा मेलं तेव्हा एवढं रडलं नव्हतं. रडलो नाही. आई मेली तेव्हा एवढं रडलं नव्हतं. बरोबर आहे. पण बायको मेली. पायात मुंडकं घातलं ढोरासारखा रडायला लागला. मित्रा बायको कशी असते. कशी असते मंडळी. बायको कशी असते. क्षणकालाची पत्नी असून अनंत कालाची माता म्हणजे बायको. बायको आहे. तुका म्हणे शोधून पाहे. बायको नवऱ्याची माय.
बायको नवऱ्याची माय हो जेवढी आई सेवा करते तेवढीच बायको सेवा करते. क्षणकालाची पत्नी असून अनंत कालाची माता म्हणजे बायको. हो बायको मेली डोहरासारखा रडायला लागलो. रडायला लागला. तेवढ्या तुमच्या दोघांच्या बायका माझ्याकडे आल्या. अरे याला सांग. अरे